नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। 21 तारखेला सर्वपित्री अमावस्या आहे। या दिवशी आपण आपल्या पितरांच्या मोक्षासाठी काय केलं पाहिजे? सर्वात आधी अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे। या दिवशी आपण पितरांसाठी पात्र तर टाकतोच है ना। आपण खीर वगैरे जे काही आपण घरामध्ये अन्न शिजवतो हे त्यांच्या नावाने पात्र तयार करतो। पण आपल्याला या दिवशी आणखीन काय करायला पाहिजे? कारण खूप जण म्हणतात आम्हाला जबरदस्त पितृदोष आहे, आमच्या घरामध्ये कार्य होत नाही, असं म्हणा की भरपूर विलंब येतात। आणि मी जेव्हाही कोणाची कुंडली या घराचं वास्तू बघायला जाते तिथे अपघाती कोणाचं तरी मरण झालेलं असते आणि तिथे बघितलं गेलं तर जबरदस्त पितृदोष असतो। मग वर्षातनं येणाऱ्या सर्व पितरी अमावस्येला आपण काय उपाय करायला पाहिजे? आणि हा उपाय सर्वच जण करू शकतात। त्या दिवशी आपल्याला तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून त्याच्यात काळे तीळ टाकून घरामधला जो एक मेन आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे। लेडीज जेंट्स कोणीही करू शकतं। पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून ओम पित्राय नमः म्हणून त्यानंतर 7 प्रदक्षिणा मारायची आहे, तिथे आशीर्वाद। सेकंड, सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी 21 तारखेला रात्री संध्याकाळी सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे। मातीचा दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये अख्खे काळे उडदाचे 2-3 दाणे टाकायचे आहे, सरसोचं तेल आणि लंबीवाली वात। खूप जण ते पण प्रश्न विचारतात की कोणती, फुलवात की वात? तर तुम्हाला लंबीवाली वाट टाकायची आहे आणि त्या दिव्याचं तोंड तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामधले जे पण दोष असेल हे पित्र भगवान ते दूर करा। बघा, ते धर्तीवरती आपल्याला आशीर्वाद द्यायला येतात। म्हणजे या दिवशी आपण अन्नदान करत आहे, त्यांच्यासाठी दिवा लावत आहे, तर आपल्या जीवनात सुद्धा सुख समृद्धी वैभव येतं।